लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपल्याला पुढील भागात असं बघायला मिळणार आहे की कृष्णाने गुंडाशी फायटिंग केल्यामुळे तिच्या हाताला क्रॅशेस पडलेले असतात. ती मलम लावत असते. त्या ठिकाणी तिला राघव शोधत शोधत येऊ लागतो. तेव्हा ती राघवला म्हणते की मला इथं फायटिंग करताना लागला आहे. तेव्हा राघव तिला मलम लावू लागतो आणि तिला विचारतो की तू कुठे फायटिंग खेळायला गेली होती. तेव्हा ती सांगते की मी कपडे धुता धुता ब्रशसोबत फायटिंग केली. कपड्यावर न करता माझ्या हातावरच ब्रश झाला. त्यानंतर ती खूप जोरजोरात आरोळ्या मारू लागते. तो म्हणतो की मी अजून मलमच लावला नाही तोवर तू अशा आरोळ्या का मारत आहे. ती म्हणते खूप दुखत आहे आणि आता लग्नाला 2च दिवस राहिले आणि मला आता हाताला बँडेज बांधावं लागेल. तेव्हा राघव म्हणतो त्याला काय होत असते. तेव्हा ती म्हणते तुम्हाला काय पुरुषांना तुम्ही लांब शर्ट घातला की झालं तुमचं, तुम्हाला काहीही फरक पडत नाही, पण आमचे बाहेर सीवलेस असतात त्यामुळेच हे बँडेज मला हाताला कसं दिसणार, असं ती राघवला बोलत असते. आणि राघव तिच्या जखमेवर आनंदाने प्रेमाने असं क्रीम लावत असतो आणि तो तिला म्हणतो की असं काही नसतं. म्हणून राघव उठून उभा राहतो आणि त्याला लागलेल्या जखमा आणि झालेल्या जखमा हा तिला दाखवू लागतो आणि सांगू लागतो की असं असताना सुद्धा मी मिशनवर गेलो होतो. हे बघून मात्र कृष्णाचा चेहरा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण राघवला एवढं लागलेलं तिने बघितलेलं नसतं आणि तिला त्या गोष्टीसुद्धा सहन होत नसतात की राघवला काहीच व्हावं असं. ती प्रत्येक वेळेस काही झालं तरी राघवच्या पाठीमागे ढाल म्हणून उभी राहत असते. आणि त्यानंतर राघवने हे सर्व दाखवल्यानंतर ती जरा विचार करू लागते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद असते म्हणून कृष्णाने छानपैकी तयारी केलेली असते. ती तयारी करत असताना त्या ठिकाणी मधू येते आणि मधू म्हणते की आता तू काय करत आहे. तेव्हा कृष्णा म्हणते की तुझ्यासोबत केलेला डील मी पूर्ण करत आहे. आता तर मला हळदीच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ दे. नंतर उद्या तू सप्तपदी आणि फेऱ्यांना उभी राहणारच आहे. मी थांबणार नाही. त्यावेळेस मात्र मधू म्हणते की ठीक आहे आजच्या दिवस, पण उद्या मात्र मी त्या ठिकाणी थांबणार आहे. असं ह्या दोघांचं बोलणं चालू असतं. त्यानंतर सिंधू ही हळदीचे सर्व कार्यक्रम अटेंड करते आणि त्याचा मधूला काहीही आनंद घेता येत नाही. त्यानंतर सिंधू ही झोपलेली असते आणि मधू तिच्याजवळ येते म्हणते की तुझी बॅग मी भरली आहे, तू लवकरच आता हे घर सोडून जा. त्याच वेळेस त्या ठिकाणी राजश्री येते आणि राजश्री म्हणते कोण कुठं चाललं आहे. तेव्हा राजश्रीला बघून मात्र मधूच्या चेहऱ्यावरती घबराहट निर्माण होते आणि ती विचार करू लागते की आता आईंना याचं काय उत्तर द्यायचं. तेव्हा मात्र आता नवीन काहीतरी कट कारस्थान मधू करणार आणि सिंधू त्याला तोड म्हणून उत्तर देणार. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.